नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। अंकलीमध्ये होते बेकायदा माती उपसा, ग्रामस्थांनी केली तक्रार। सांगली जिल्ह्यातील 54 गावातील रस्ते दुरुस्तींना मान्यता। शिराळा तालुक्यातील रेड गावात घरफोडी, 6 लाखांचा मुद्देमाल घेऊन चोर फरार। जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून मागवला खुलासा। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात महिलांकडून होणाऱ्या चरणस्पर्श पूजेवरून वादंग। पोलिसांवरच हल्ले करा, तुम्हाला कोणताही धोका नाही, पश्चिम बंगालचे भाजप नेते कोलिसोना मंडल यांचं वक्तव्य। अजितदादा पवारांची तर मी मराठ्यांची औलाद, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं वक्तव्य। युती बाबतीतल्या अमित शहांच्या वक्तव्यावरून शिवसेनेची तातडीची बैठक। पंतप्रधान पदासाठी समोर येतोय नितीश कुमार यांचा चेहरा, जेडीयूची भूमिका। आणि केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आर्थिक सवर्णांनाही मिळणार 10% आरक्षण। आणि आता बोलूयात सविस्तर बातम्यांकडे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माहिती व्यवस्था न देणे, चुकीची माहिती देणे यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय सावंत, कार्यकारी अभियंता बांधकाम श्री मिसाळ यांच्याकडून खुलासा मागवलाय। पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध असतानाही डॉक्टर सावंत यांनी वेगळाच मुद्दा सांगितला। जिल्हा परिषद स्वीय निधीतील 50 लाखांच्या तरतुदीनुसार ई टेंडरद्वारे औषध खरेदीसाठी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या। मात्र ई टेंडर आणि दर करार हा मुद्दा उपस्थित करून वेगळीच माहिती दिल्यामुळे डॉक्टर सावंत यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला। अंकली तालुका मिरज इथं नदीकाठी शेजारी चोरट्या मार्गाने मातीचा बेसुमार उपसा सुरू आहे। हा प्रकार काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीला आलाय। दरम्यान ही माती भागातील वीट भट्टीसाठी वापरली जात असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। अंकली इथे गावालगत मोठा नाला आहे। हा नाला कृष्णा नदीला मिळतो। पाणी नसल्यानं हा नाला सध्या कोरडा आहे। या ठिकाणी जेसीबीनं मोठ्या प्रमाणात माती उपसा करण्यात आलाय। ही माती गावातच विटा तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। माती उपशाचा हा प्रकार काही ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। पालकमंत्र्यांनी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 54 गावातील 73 रस्त्यांची दुरुस्ती करण्याला जिल्हा समितीनं मान्यता दिली आहे। पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली। या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन समितीचे ज. द. मेहत्रे, अन्य सदस्य उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजन करून पाणंद रस्ते कार्यक्रमावरती आराखडा करण्याबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली। शिराळा तालुक्यातील रेड येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांच्या भर चौकातील घर फोडून 13 तोळे सोन्याचे दागिने, रोख 2 लाख रुपयांची रोकड असा 6 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। सोमवारी पहाटे ही घटना उघडकीला आली। याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। 7 जानेवारीला विधान परिषद सदस्य पदाची मुदत संपल्यानं राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी राजीनामा दिलाय। डॉक्टर सावंत यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय। महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून आरोग्यमंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय। विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानं आरोग्यमंत्र्यांनी आपला राजीनामा दिलाय। डॉक्टर दीपक सावंत शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री होते। डॉक्टर सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता आरोग्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपले उर्वरित सर्व कार्यक्रम अचानक रद्द केलेत। अमित शहा नांदेड विमानतळावरून दिल्लीला रवाना झालेत। शहांनी ऐनवेळी आपले कार्यक्रम रद्द का केले याबाबतीतली माहिती अद्यापही मिळू शकली नाही। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शहा हे नांदेडमधील एका गुरुद्वाराला भेट देणार होते। तसंच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवादही साधणार होते, पण हे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करत त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे। शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून बोलत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पवारांची औलाद असून साहेबांनी आदेश दिल्यास शिरूरमध्ये लढून जिंकू देखील असा विश्वास रविवारी व्यक्त केला। त्यानंतर आता शिरूरचे विद्यमान शिवसेना खासदार
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा पवारांची तर मी मराठ्याची अवलाद आहे, संपूर्ण पवार खानदान मला हरवू शकत नसल्याची घणाघाती टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. आम्ही 3 राज्यात हरलो म्हणून काय झालं, आमची मतं जास्त आहेत, घाबरू नको असं अंबाबाईनेच मला दृष्टांत देऊन सांगितलंय. आम्ही काम करतोय, पण सद्यस्थितीत पत्रकार कोणत्या दिशेनं वातावरण नेत आहेत त्यावरच केंद्रात आमची सत्ता पुन्हा येणार की नाही ते ठरणार आहे, अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातही सरकार असेल, मी मंत्री असेन याचीही आता शाश्वती राहिली नाही, तरीही पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन अशी ग्वाही पाटील यांनी दिली आहे. एकटे भाजप अध्यक्ष अमित शहा सोडले तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा येईल याची खात्री सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापासून योगगुरू रामदेव बाबा यांच्यापर्यंत भल्या भल्यांना वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे एनडीए मधील घटक पक्षांबरोबर विरोधी पक्षांमधील नेतेही आता पीएम पदाच्या आकांक्षेला धुमारे फुटू लागलेत. संयुक्त जनता दलानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आज एका भाजप नेत्यानं रेटलं आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना आतापासूनच डोकेदुखी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मोदी सरकारनं आरक्षणासंदर्भातला मोठा निर्णय घेतल्याचं वृत्त हाती येत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात 10% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं वृत्त आहे. या वृत्ताबाबत अद्याप सरकारकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही. सरकारनं हा निर्णय घेतल्यास देशभरातील सवर्णांना मोठा दिलासा मिळेल. सुप्रीम कोर्टानं देशात 50% आरक्षण ठेवण्याची मर्यादा घालून दिली आहे. मोदी सरकारनं यात आता 10% वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त हाती येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका नेत्यानं भयंकर विधान केलंय. राज्यातील पोलीसच नागरिकांचे शत्रू आहेत. तुम्ही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांऐवजी पोलिसांना लक्ष केलं तर तुम्हाला काहीही होणार नाही असं वादग्रस्त विधान भाजपचे नेते कोलोसेन मंडल यांनी केलंय. याबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.